आज तर मला सकाळी 7 वाजल्यापासूनच काम लागलं होतं. तर सर्वात आधी मला बैल चारायला लागले होते, कारण की बैला आज खूप काम होतं आणि बैलाहून जास्त मला काम होतं. तर आम्ही बैल चारल्यानंतर लगेच लावले हळदीत कोळपे, कारण की हळदीत खूप तणकट वाढत होतं आणि 2-3 दिवस झाले सलग पाऊस बी पडला होता. त्यामुळे वापसा बी सुद्धा होती. त्यामुळे हळदीत कोळपं लावलं आणि ही पुरी हळद आपल्याला आज कोळपायची. हळदीत पप्पानी कोळपं लावलं होतं आणि मी काय ना आता मी गिठण आणून दिलं, तर पाण्याची बाटली आणून ठेवली. मी जाणार होतो खाली, कारण की आपल्याला दुसरं काम आहे. तर मग मी निघलो घराकडे. पण आपली वाट पाहत तर हापून जासन विवर पाण्यातून इंग लावून वाट केली. एक पेर मुंह में एक पेर कबर में. मग आलो घरी आल्यानंतर आपलं गोल 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 ओढू लागलं. याला काही काय खाय टाकलं लागतं, कोंबड्या पण खाली वरी पाहू लागल्या. यायला खाय टाकलं नव्हतं. मग काय डायरेक्ट आलो मी आपल्या कापसात, कारण की कापसात आपण मूग उडीत पेरला होता, ते उपटायचा होता आणि बाजू टाकायचा होता, कारण की कापसात बी पायी दुपारून लावायची आहे. म्हणून मग मी लवकर कापसात बी मूग उडीत उपटायला गेलो. पण तितकं काय तर भरपूर म्हणजे की हे झालं. इकून तिकून पावसाचं वातावरण झालं आणि त्यानंतर पहा इंद्रधनुष्य आमच्या इकडं दिसू लागला होता. पहा किती भारी इंद्रधनुष्य दिसायलाय. मोबाईलमध्ये दिसणं गेला इतका म्हणजे की तेव्हा, पण आता भरपूर भारी दिसायला. पहा अशा प्रकारे इंद्रधनुष्य आमच्याकडे दिसू लागला. आणि इंद्रधनुष्य याच्यामुळे दिसू लागला की आभाळ बी तितकं चालतं एक साईडनं आणि चमकलं होतं, त्यामुळे एक नंबर इंद्रधनुष्य दिसू लागला. तर मला आपल्या सबस्क्रायबरला इंद्रधनुष्य पण दाखवा, त्याच्यामुळे मी इंद्रधनुष्य फोनमध्ये फिट केला. मग त्यानंतर काय ते वरचं आपल्या हळदीतलं रान संपलं होतं, मग कापसात आणलं. तर कापसात पाळी लावली होती. तर कापूस पहा आपला एक नंबर आहे का नाही. तर कापूस एक नंबर कामामुळे, कारण की उन्हाळ्यात कापूस लावला होता. मित्रांनो हे पहा, आता आपले बैल कोणत्याही कामाला मागं सरत नाही. एक नंबर बैल आहेत. मुकाजी बैल, त्यांना बदनामी करू नये माणसानं. एक नंबर बैल आहेत, प्रत्येक कामाला यशस्वी. मग काय बैलासारखंच मला बी काम लागले. हे भारी घेऊन बाजू टाकणं लागायत, भारी घेऊन डायरेक्ट राहायच्या बाहेर टाकणार आहेत, कारण की आता कापसात पाय चालू होती. मग ती भारी नेऊन टाकली. मग काय डायरेक्ट गंडर तोडा आलो, कारण की आपली केळीचे जे काही प्लॉट क्रमांक 2 आहे त्यामध्ये गंडर टाकणं चालू आहे. ती गंडराची जे काय बारीक कटिंग करून खस करणं काम चालू आहे, त्यासाठी गंडर तोडू लागलो. गंडर तोडता कटा आला, पण तितकी 2-4 गंडर आली होती, तोडून टाकली, जेणेकरून आपल्याला उद्या काय काम लागणार नाही म्हणून. पण मित्रांनो शेतकऱ्याच्या जीवनात दररोज काही ना काही काम असते. मग गोरा खायला नव्हतं, गोऱ्याला ते काड खायला आणून टाकलं आणि जसं आम्ही बसलो, कारण की थोडंसं आराम बी पाहिजे, नाही नेहमी काम म्हणून पागल होईल. तितक्यात गोऱ्याला पाणी पाजायचं झालं होतं. तर पाणी पाजलं. बैल बी आता पाण्यासाठी आरबाय म्हणजे आडेवडे घेऊ लागला. बैला पण आता पाणी पाजणं लागते आणि खायला टाकणं लागते. पण तितक्यात काय समजा आभाळ पुन्हा येऊ लागलं, म्हणजे की आम्ही आज जे काही पळाई घातली होती ती समजी व्यर्थ जाऊ शकते. तर मग डबल बैलासाठी खायला आणलं. जे काही काढ आपण उपटून टाकलं होते बैला बी खायला टाकायचं आता, कारण की गोऱ्याला टाकलं होतं मग बैल कामाला नेलं. आता बैलाला टाकायचं, कारण की बैल कामावून नेमका चाललेला आहे. बैलाला तर पाणी पाजले, आता खायला टाकल्यानंतर आता नीट आता आराम करायचा म्हटलं तर आराम करायचा होते. या गोऱ्यानं नवीन कुटाणा गेलता. समजा पाऊस पडला जरसा तर चिक केलं. आता दुसरीकडे बदलून बाहेर लागणार. हे पाऊस आता डबल यायलाय, भूर पाऊस यायलाय. आणि समजा रानू आणि आपल्या जे काही गोऱ्या बैलाची जागा आहे ती पण ओली करून चाललाय. तर मित्रांनो अशा प्रकारे आभा आले, लय खतरनाक आभा आले. जसं काय गाव वाहून जाते कानू, पण गाव नाही वाहून जाणार, थोडंफार पाऊस पडणार. हे पहा इकडं किती आभा आले. असं आभा आले की भेव वाटते, कारण की शेतकऱ्यांची जी काही पिकं आहे सोयाबीन कापूस, त्याला आता पाऊस नकोसा झालाय आणि पाऊस पडत आहे. पहा आता याला लय मच्छर रस आहेत, यांच्यासाठी याला ढुपण करणं आहे. आभाळ काय गेलं नाही, आभाळ पाऊस डबल येणार आहे. त्यामुळे मग आता आभाळ तर येणारची माहिती आपल्याला, पण ढुपण करून घरच काळजी घ्यावं. मग मोटर लावायला आलो महात पाहतो समजा अंधारच झाला आभाळानं, पण लावली कसं ते अंधारात मोटर, कारण की एरीतलं पाणी उपसून ते वड्या नाल्याला टाकलेले. मग आलो आपल्या केळीच्या बागेकडं. हे पहा आपली केळीची बाग 1 आणि ही प्लॉट क्रमांक 2. प्लॉट क्रमांक 2 मध्ये आपण फवारणी केली, त्यामुळे संपूर्ण तणनाशक म्हणजे की तणकट वाहून गेले. तणनाशक फवारलं होतं. हे पहा आता केळीची झाडं कशी आहेत आपली. एक नंबर कंदाचं बेणे लावलं होतं आपण आणि एक नंबर झाडं निघलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारची क्वालिटी पाहिजे तेव्हा केळी अशा होतात. हे पहा एक नंबर घडाचा माल आहे आपल्या. प्लॉट क्रमांक गेल्या वर्षी आपण लावला होता, तर यामुळे यावर्षी असा रिझल्ट भेटलाय. आणि मित्रांनो माझी ओळख तर सांगायची राहिली, मी शेतकरी पुत्र विवेक दराडे. नेहमीच असे व्हिडिओ टाकतो, पण तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. हे पहा नवीन लावले रोपे, हे मागून लावलं होतं म्हणून छोटं बारीक आहे. आणि यामध्ये सोयाबीन आंतरपीक पेरलेलं आहे, कारण की निव्वळ रान खाली राहून नये. आणि जर पाऊस पडला नसता तर आम्ही केळी लावणार नव्हतो, पण पाऊस पडल्यानंतर लावला. आणि आपल्या या प्लॉट क्रमांक 1चा 50% माल म्हणजे की गेलेला आहे, उगा पण 75% माल राहिलेला आहे. हे पहा मित्रांनो अशा प्रकारे शेती केल्यानंतरच पुरते. शेतकऱ्यांना काहीतरी नवीन निर्माण केल्यानंतर शेती पुरते. मित्रांनो असे ब्लॉग नेहमी पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी पुत्राला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट मूवी, तोपर्यंत धन्यवाद. आजचा काम इथं.